उबाटा गटाचे नेते म्हणायला हरकत नाही, कारण ज्यांनी साबीरबाई शेख यांच्यापासून काम चालू केलं आणि शिवसेनेची या प्रभागामध्ये, ह्या कल्याण ग्रामीण विधानसभेमध्ये म्हणा किंवा MIDC निवासी विभाग आजदेगाव या प्रभागामध्ये ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि 2-2, 3-3 वर्ष ज्यांनी सरपंचपद भूषवलं असे नेते आपले पगारसाहेब, अशोकजी पगारसाहेब यांनी हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि म्हणजे पूर्ण त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे कार्यकुशलता, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विकासात्मक कामं याच्यावर विश्वास ठेवून यांनी प्रवेश केलेला आहे. MIDCतील काही समस्या आहेत, आजदेगावातील काही समस्या आहेत, या प्रभागातील समस्या आहेत, त्या समस्याचं निराकरण सतत राहून करू शकतात असं त्यांचं मत होतं आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांनी एक स्वतःचा एक वेगळा ठसाही उमटलेला आहे. शिक्षण विभागामध्ये म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये 35 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची स्वतःची शाळाही आहे. असे हे सार्वभौम म्हटलं तुम्ही विचारायला बोलायला हरकत नाही. एक कणखर नेतृत्व आमच्या भाजपमध्ये आलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर ज्यांच्याकडे कुशल नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे दांडगा अभ्यास आहे, प्रभागातील अडीअडचणी, नागरिकांना होणारा त्रास सरकार दरबारी मांडण्याचा हिंमत आहे, तर अशा लोकांबरोबर आपण जावं आणि प्रभागातील नागरिकांकरता न्याय देण्याचं काम करावं. ह्याकरता मी आज माझ्या काही कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तो भाजपचा प्रवेश होत असताना माझा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, डॅशिंग नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रासमोर असे रविदास चव्हाण स्वतः या पक्षप्रवेशाला हजर होते. नेतृत्व जरी होतं जिल्हाध्यक्ष नंदू परब, हे दोघांचं कार्यप्रणाली जी आहे ती मी गेल्या कित्येक वर्षापासून पाहतो आहे. यांची धडपड समाजाकरता असेल, विभागाकरता असेल आणि कुशल नेतृत्व असल्याकारणाने जर आपण यांच्या समवेत गेलो तर अडीअडचणी जे काय असते नागरिकांच्या, आपण त्यांना न्याय देऊ शकतो. म्हणून ह्या कारणाने मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडे जे पूर्वी होतं नेतृत्व, जे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, शिवभक्त साबीरबाई शेख होते, गणेश नाईक होते, हे त्यावेळी जिल्हा प्रमुखावर मी कामं केले. त्या जिल्हा प्रमुखासमोर यांची जी आता पदाधिकारी आहेत ती नेतृत्व करण्याची क्षमता नाही आहे आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर हे काम करू शकत नव्हतो. त्याकरता मला कुशल नेतृत्व पाहिजे होतं. ह्याकरता प्रश्न मांडण्याकरता मी भाजपमध्ये आलेलो आहे.